समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं फास अधिक घट्ट केलाय। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली। या चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावे केलेत। पाहूयात। चाकणकरांच्या बहिणीची 8 तास ईडी चौकशी। प्रतिभा चाकणकर ईडीच्या जाळ्यात। बनावट खात्यांचं प्रकरण अशोक खरातकडे बोट। समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी थेट अशोक खरातकडे बोट केलंय। या खात्यांची अजिबात कल्पना नव्हती अशी माहिती प्रतिभा चाकणकर यांनी ईडी चौकशीत दिली आहे। समता पतसंस्थेत अशोक खरातनं जवळपास 100 जणांच्या नावावर खाती उघडली होती। या खात्यांच्या माध्यमातून त्यानं कोट्यावधींचा व्यवहार केल्याचंही समोर आलं होतं। या पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावर ही खाती होती। त्यामुळे ईडीनं प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली। मुलाचं आणि माझं आधार आणि पॅन कार्ड धार्मिक कामासाठी खरातला दिलं होतं। या कागदपत्राचा गैरवापर करून अशोक खरातनं बनावट खाते उघडल्याचा चाकणकरांनी दावा केला। या खात्यांना अशोक खरातच नॉमिनी होता, तसंच मोबाईल नंबरही त्याचाच लिंक होता अशी माहिती देण्यात आली। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मयच्या नावावर एकूण 4 खाते उघडण्यात आली होती। या खात्यांच्या माध्यमातून 2021 मध्ये 26 लाख रुपये वळवण्यात आले होते, तर 2024 पर्यंत या रकमेवर 40 लाख रुपये परतावा मिळाल्याचाही ईडीला संशय आहे। केवळ कागदपत्रच नाही तर कॉल रेकॉर्ड्सने सुद्धा आता तपास यंत्रणांचं लक्ष वेधलं आहे। केवळ 1.5-2 वर्षामध्ये 200 पेक्षा अधिक कॉल आणि 250 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण खरात आणि चाकणकर कुटुंबियांमध्ये झालेली आहे। त्यामुळे हे मेसेजेस कॉल्स केवळ धार्मिक कार्यासाठी की काही आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी याचा तपास आता ईडी करताना दिसते। एकूणच समता पतसंस्थेतील मनी लॉन्ड्रिंगचा हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे। प्रतिभा चाकणकर यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धार्मिक श्रद्धेचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार झाला की यामागे आणखी काही मोठे मासे आहेत हे आता ईडीच्या पुढील तपासात स्पष्ट होईलच। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।